ठीक आहे. आपण काल मागच्या लेक्चरला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची आयडेंटिटी कशा प्रूव्ह करायची ह्याचे एक्झाम्पल बघितले होते. आयडेंटिटी कशा प्रूव्ह करायच्या. आयडेंटिटी काय आहे? फर्स्ट आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ही तुमची मेन आयडेंटिटी आहे. ह्या मेन आयडेंटिटीवरून परत दोन आयडेंटिटी आहे आपण. साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा तिकडे जाताना मायनस होणार 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. देन कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. हे तुम्हाला 10th ला झालेलं आहे. दूसरी आयडेंटिटी काय आपली 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec ऑफ थिटा. ठीक आहे. देन tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec ऑफ थिटा मायनस 1 इज इक्वल टू sec ऑफ थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा. ही दुसरी आयडेंटिटी आहे. तिसरी काय आहे 1 प्लस cot स्क्वेअर थिटा इज इक्वल टू cos sec ऑफ थिटा. देन cot स्क्वेअर थिटा इज इक्वल टू cos sec ऑफ थिटा मायनस 1 इज इक्वल टू cos स्क्वेअर थिटा मायनस cot स्क्वेअर थिटा. ह्या तीन आयडेंटिटी जर तुमच्या पाठ असतील तर आज येणारे एक्झाम्पल एक्सरसाइज पहिलाच आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा 2.1 त्याच्यात ते एक्झाम्पल्स तुम्हाला येतील. पहिल्यांदा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ह्या व्हॅल्यू ह्या ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज आहेत काल आपण प्रूव्ह केलेल्या आहेत त्या तर आज तुम्हाला पाठ करायचा आहे. ठीक आहे. लिहून घ्या. एक्सरसाइज मधला नेक्स्ट क्वेश्चन काय असेल तो क्वेश्चन नंबर फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द अदर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. क्वेश्चन आहे फाइंड the values of other trigonometric functions other trigonometric function मध्ये ह्या व्हॅल्यू काढायच्या आहे. cos theta is equal to minus 3/5 if cos theta is equal to minus 3/5 and 180 degree is less than theta is less than 270 degree. लिहून घ्या. तुम्हाला 3 मार्काला हा क्वेश्चन विचारते. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ अदर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. तर एकच व्हॅल्यू दिल्या. कुठली दिल्या? कॉस थिटाची. ती पण काही निगेटिव्ह दिल्या. 180 ते 270 180 टू 270 क्वाड्रंट कुठला आहे तो? थर्ड. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस काय असतो? निगेटिव्ह. थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस थिटा काय असतो? निगेटिव्ह. आता ही तुम्हाला डायग्राम झाल्या ऍड शुगर टू कॉपी म्हणजे ही ऑल पॉझिटिव्ह साइन थिटा आणि कोसेक थिटा पॉझिटिव्ह टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आणि कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. म्हणजे ऍड शुगर टू कॉपी मध्ये पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात. साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक. दुसऱ्यामध्ये फक्त साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असते. तिसऱ्यात टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असते. चौथ्यात कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात. ठीक आहे. अदरवाइज निगेटिव्ह असतात. इथं कॉस थिटा निगेटिव्ह दिला आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस थिटा निगेटिव्ह असतो. हा थर्ड क्वाड्रंट आहे. पहिल्यांदा क्वाड्रंट शोधायचा. सोल्युशन गिव्हन 180 degree is less than theta is less than 270. Therefore, theta lies in third quadrant. थर्ड क्वाड्रंट. थीटा हा थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. हे तुम्ही चेक करायचं. तुम्हाला ते करता आलं पाहिजे. टोटल अर्धा मार्क आहे. 180 ते 270 180 टू 270 च्या बिटवीनचा जो क्वाड्रंट आहे तो थर्ड क्वाड्रंट आहे. अँड cos theta is equal to minus 3/5. आता तुम्हाला cos थिटाची व्हॅल्यू minus 3/5 दिलेली आहे. cos थिटाची व्हॅल्यू minus 3/5. मग अजून 5 ट्रिको काढायचे. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द अदर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. अजून 5 ट्रिको काढायचे आहेत आपल्याला. म्हणजे साइन टॅन कॉट सेक आणि कोसेक. आता नाव साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू तुमची आयडेंटिटी. ओके. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती असते? 1. मग आता याच्यावर साइन स्क्वेअर थिटा कसं असणार? 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा and 1 मायनस कॉस थिटाची व्हॅल्यू किती आहे? minus 3/5 स्क्वेअर and 1 मायनस 9/25 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 25 मायनस 9/25 16/25 साइन स्क्वेअर थिटा आहे. मी कॉस वरून साइन काढायला लागलो. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. then sin square theta 1 minus cos square theta 1 minus 3/5 so minus 3/5 square. Then cos theta is equal to minus 3/5. 9/25 cross multiplication. 25 minus 9/25 16/25 square करा. sin theta होणार
आणि प्लस मायनस काय होणार 4/5 प्लस मायनस काय होणार 4/5 16चा आणि 25चा स्क्वेअर काढून टाका ते काय होणार प्लस मायनस 4/5 आता क्वाड्रंट कुठला येतं थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन थिटा काय असतं आता हे मला पुसायला लागणार आहे त्यामुळे पुस्तक स्क्रीनशॉट मारून घ्या तिन्ही पण आयडेंटिटीज घेतल्या ठीक आहे आता इकडे बघा तिथं प्लस मायनस आलं बट साइन थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट बट साइन थिटा इन थर्ड क्वाड्रंट तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये काय असतं इज निगेटिव्ह therefore sin theta ची व्हॅल्यू -4/5 इथे येताना आपल्याला प्लस मायनस 4/5 आल्या स्क्वेअर रूट ज्यावेळी काढतो त्यावेळी आन्सरला प्लस मायनस चिन्ह येते पण sin theta इन थर्ड क्वाड्रंट तर तुम्हाला क्वाड्रंट थर्ड दिलाय क्वेश्चन मध्ये त्यामुळे त्याचा आन्सर -4/5 आता sin theta माहित पडला cos theta माहित पडला आलं सर tan theta काढू शकता tan theta इक्वल काय sin theta बाय cos theta sin theta किती आहे -4/5 cos theta किती आहे -3/5 5 कॅन्सल मायनस मायनस गेले 4/3 आणि tan theta therefore but tan theta is equal to 4/0 right and theta lies in third quadrant theta lies on third quadrant आता tan theta third quadrant मध्ये काय असतो add sugar to coffee tan theta पॉझिटिव्ह असतो त्यामुळे याचा आन्सर पॉझिटिव्ह येतो आणि त्याला पॉझिटिव्ह काय तर थीटा लाईन थोडं काढून आता tan theta माहिती असेल तर cot theta पण काढू शकता तर आपण cot theta इज इक्वल टू 1/tan theta हे रेशो तुम्हाला पाठवायची दुसऱ्या लेक्चर मध्ये आपण घेतलंय cot theta 1/4/3 इज इक्वल टू 3/4 therefore cot theta इज इक्वल टू 3/4 थीटा लाईन इन थर्ड क्वाड्रंट थीटा थर्ड क्वाड्रंट मध्ये जाईल त्यामुळे cot theta थर्ड क्वाड्रंट मध्ये काय असतो पॉझिटिव्ह आता इकडून किती ट्रिगो झाले वास्तव दिलाच आहे साइन आपण काढलाय 1 2 3 4 अजून 2 ट्रिगो राहिले सेक आणि कॉस नाउ वी हॅव सेक थीटा इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ कॉस थीटा एकच आयडेंटिटी वापरायला लागते आणि त्याच्यावर आपण सगळं काढू शकतो रेसिप्रोकल वापरून देन 1/cos थीटा म्हणजे 1/-3/5 म्हणजे सेक थीटा काय ना -5/3 आता सेक थीटा निगेटिव्ह असतो का बरोबर आहे थीटा लाईज ऑन थर्ड क्वाड्रंट थीटा थर्ड क्वाड्रंट मध्ये काय असतो निगेटिव्हच असतो बघा सेक थीटा निगेटिव्ह असतो tan आणि cot थर्ड क्वाड्रंट मध्ये मी काय सांगितले पहिल्या ह्याच्यात ऑल पॉझिटिव्ह सगळे पॉझिटिव्ह दुसऱ्या साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह tan आणि cot पॉझिटिव्ह आणि cos आणि sec पॉझिटिव्ह तर थर्ड क्वाड्रंट मध्ये सेक थीटा निगेटिव्ह असतो थर्ड क्वाड्रंट मध्ये दोनच पॉझिटिव्ह असतात एक tan आणि एक cot दोनच रेशो पॉझिटिव्ह असतात सेक थीटा काय असतो निगेटिव्ह नाउ कोसेक थीटा लास्ट ट्रिगो कोसेक थीटा इज रेसिप्रोकल ऑफ 1/sin थीटा कोसेक थीटा कोणता रेसिप्रोकल ऑफ 1/sin थीटा sin ची व्हॅल्यू काढलेली आहे तुम्ही -4/5 and 1/-4/5 is equal to -5/4 but theta lies in third quadrant मध्ये cosec theta निगेटिव्ह असतो theta lies on third quadrant आता तुम्ही म्हणणार हे प्रत्येक वेळी लिहिलंच पाहिजे का हो लिहिलं पाहिजे कारण त्याशिवाय ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे लवकर लक्षात येत नाही कारण त्याच्या पुढे त्याचा रिझन लिहिला पाहिजे क्वाड्रंटचा आता तुम्ही किती ट्रिको फाइंड केले 6 फाइंड केले 1 2 3 4 5 6 ठीक आहे ते लिहून घ्या पहिले तुम्ही हा आता इकडे लक्ष द्या काही अवघड नाही पहिल्यांदा क्वाड्रंट चेक करायचा ठीक आहे थर्ड क्वाड्रंट एक व्हॅल्यू दिलेली असते आयडेंटिटी वापरायची साइन स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल 1 देन sin स्क्वेअर थीटा इक्वल 1 मायनस cos स्क्वेअर थीटा देन 1 मायनस स्क्वेअर करून sin थीटा काढायचा
प्रत्येक वेळी हे चेकच करायचं आहे. थर्ड क्वार्टर निगेटिव्ह, त्यामध्ये निगेटिव्ह आहे ना थर्ड क्वार्टर मध्ये फक्त टॅन आणि क्वार्टर्स पॉझिटिव्ह असतात. ठीक आहे. टॅन थिटा 4/3, थिटा लाईज इन थर्ड क्वार्टर, कॉट थिटा इक्वल 1 टॅन थिटा, थिटा लाईज इन थर्ड क्वार्टर, सेक थिटा इक्वल 1 कॉस थिटा, सेक थिटा लाईज इन फोर्थ. अशा सगळ्या व्हॅल्यू तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या फाइंड करायच्या आहेत. ठीक आहे. काही अवघड नाही. आता नेक्स्ट आपण असंच घेऊया, थोडंसं वेगळं घेऊया. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ऑर्डर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन sec A minus 25 son A lies on second quadrant. A lies on second quadrant. हा एक क्वेश्चन तुम्हाला 3 मार्कासाठी विचारतील. 3 मार्काला हा क्वेश्चन विचारतील. आता इथं ए अँगल थिटा दिलेला नाही तर ए, मग तुम्ही असं करायचं ऑल पॉझिटिव्ह साइन ए कोसेक ए, अँगल फक्त ए मध्ये टॅन ए कॉट ए कॉस ए सेक ए. हे बघा फक्त अँगल ए मध्ये दिलाय. दरवर्षी थिटा मध्ये देतात, त्यावेळी तुम्हाला अँगल ए मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. इथं पहिलं वाक्य काय आहे, विवान ए लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट. चेक करायची गरज नाही, तिने ऑलरेडी दिलाय. ए लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट, हा तुमचं सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. अँड सेक ए इज इक्वल टू -25 एक व्हॅल्यू दिल्या आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये सेक ए काय असतं, निगेटिव्ह. त्यामुळे त्यांनी देताना व्हॅल्यू निगेटिव्ह दिलेली आहे, हे लक्षात घ्या. आता बाकीची व्हॅल्यू कशा काढायच्या, हा आता तुमच्या मनावर डिपेंड आहे कशा काढायच्या. सेकेवरनं आपण कॉसे काढू शकतो रेसिप्रोकल करून, कॉसेवरनं आयडेंटिटी वापरून साइन ए काढू शकतो. साइन कॉस मिळालं टॅन मिळतं, टॅनचा रेसिप्रोकल कॉट. ठीक आहे, आपण कॉस काढू. नाव कॉस ए इज इक्वल टू 1/sec ए, ही त्यांनी व्हॅल्यू दिलेलीच आहे. ठीक आहे. 1/-25/7 इज इक्वल टू -7/25. आता कॉस ए सेकंड क्वाड्रंट मध्ये काय असतं, निगेटिव्ह. ए लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट, ए लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस ए निगेटिव्हच असतो, हे लक्षात घ्या. सेकंड क्वाड्रंट ना, सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस नाहीच आहे, साइन आणि कोसेक असतात, त्यामुळे ते निगेटिव्ह येतात. नेक्स्ट आता नाव, आता मी कॉसेवरनं साइन ए काढू शकतो. नाव साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. हा मग मी असं म्हणू शकतो का, साइन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर ए, देन 1 मायनस 7/25 स्क्वेअर, 1 मायनस 49/625, 625 मायनस 49/625, 625 मायनस 49 किती बघा, 576/625. आणि हे कोणाचे, हे झाले साइन स्क्वेअर. ओके. आता हे दोन कम्प्लिटिंग स्क्वेअर आहेत. जर तुम्ही स्क्वेअर पार्ट केले असतील तर तुम्हाला साइन डायरेक्ट काढता येईल. कोणाचा स्क्वेअर आहे, प्लस मायनस 24/25. 24 चा स्क्वेअर 576 आणि 25 चा स्क्वेअर 725, 725 आणि 576. बट साइन ए इज इक्वल टू पॉझिटिव्ह 24/25 कारण it lies on second quadrant. It lies on second quadrant. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे आन्सर घेताना फक्त पॉझिटिव्ह घ्यायचं. किती ट्रिगो झाले, 1 2 3. अजून काढू शकतात. also tan A is equal to sin A by cos A. sin A ची व्हॅल्यू किती आहे, 24/25. cos A ची व्हॅल्यू आहे -25/7, सॉरी -7/25. 25 cancels. tan A is equal to -24/7. मग tan A -24/7 A लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट बरोबर. सेकंड क्वाड्रंट मध्ये tan काय असतो, निगेटिव्ह असतो. दोनच पॉझिटिव्ह असतात ना साइन आणि कॉस, tan निगेटिव्ह असतो. A लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट, A लाईज ऑन
सेकंड क्वाड्रंट. किती झाले बघा? 1 2 3 4. अजून 2 ट्रिगो राहिले, त्यामुळे मला थोडीशी डायग्राम पुसावी लागणार आहे. अजून 2 ट्रिगो राहिले. 3 मार्काला असणार आहे. व्यवस्थित क्वेश्चन लक्ष द्या. कॉटेक also cot A is equal to 1 by tan A. Cot A is reciprocal of tan A 1 by minus 24 by 7. Then minus 7 by 24 is equal to cot A. बरोबर आहे. It lies on second quadrant. It lies on second quadrant. कॉट A second quadrant मध्ये निगेटिव्ह असतात. राहिलं मग त्याने कॉट A सेके काढलाय आपण. आता कोसेक A झालाय. कोसेक A is equal to 1 by sin A. Then 1 by 24 by 25 is equal to 25 by 24 is equal to cosec A. आणि A lies on second quadrant. त्यामुळे सेकंड क्वाड्रंट मध्ये सेके काय असतं? पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट मध्ये सेकंड कोसेक हे पॉझिटिव्ह असतं. कोसेक हे साइन आणि कोसेक हे दोनच पॉझिटिव्ह असतात ना. अशा तऱ्हेने एका ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन वरून तुम्ही राहिलेले 5 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन पार्ट करू शकता. फक्त एखादी आयडेंटिटी पार्ट पाहिजे, साइन स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर. बाकीच काय तुम्ही रेशो जरी वापरले तरी चालतात. मग सेकेवरनं कॉस ए काढलं, कॉसेवरनं साइन, साइनवरनं टॅन ए, कॉट ए आणि सेक कॉस ए. मग तुम्ही असं केलं समजा, सेकेवरनं ही आयडेंटिटी वापरली 1 minus sec A और A is equal to 1 plus cot square A is equal to sec A और A. Then cot square A is equal to sec A और A minus 1. ही जरी आयडेंटिटी वापरून तुम्ही कॉट पहिल्यांदा काढला तरी चालतो. मग कॉट वरनं टॅन काढा, नंतर साइन कॉस काढा, कसंही काढा. आन्सरला काही प्रॉब्लेम्स आहे लिहून घ्या. ठीक आहे. आता तुम्ही एक होमवर्कला घ्या. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द ऑर्डर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इफ. सोपं देतो तुम्हाला. cot tan x is equal to minus 5 by 12 आणि x lies on fourth quadrant. हे होमवर्कला घ्या, सोडवा. काही अवघड जाणार नाही तुम्हाला. तुम्ही सोडवून तर बघा एकदा सगळे बाकी. पण tan x वरनं काय करणार? तर tan x वरनं पहिल्यांदा cot x काढायचा. cot x ची आयडेंटिटी वापरून sec x मिळतो. 1 plus cot square theta इक्वल sec cube theta. sec चा रेसिप्रोकल cos. परत cos ची आयडेंटिटी वापरून sin. आयडेंटिटी दोनदा वापरली तरी चालतंय, असं काही नाहीये. नेक्स्ट लिहून घ्या. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. हे होमवर्कला दिले तुम्हाला मी, पर्सनल व्हॉट्सअपवर टाकायचा. नेक्स्ट, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इफ cot x is equal to 3 by 4 x lies on third quadrant. x lies on third quadrant. लिहून घ्या. आता इथं पहिल्यांदा व्हॅल्यू पॉझिटिव्ह दिला. थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉट काय असतो? टॅन आणि कॉट दोन्ही पॉझिटिव्ह असतात, म्हणून त्यांनी देताना पॉझिटिव्ह दिलंय. काही प्रॉब्लेम नाहीये. इकडे लक्ष द्या. x lies on third quadrant. 1 x lies on third quadrant. x हा थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. and cot x is equal to 3 by 4. cot x वरून आपण tan x काढू शकतो किंवा आयडेंटिटी वापरू शकतो. नाव tan x is equal to 1 by cot x. Reciprocal of cot x is equal to tan x. And 1 by 3 by 4 is equal to 4 by 3 tan x. But we have आता x lies on third quadrant. x lies on third quadrant. But tan x third quadrant मध्ये पॉझिटिव्ह असतो. We have 1 plus tan square x is equal to sec A or x. 1 plus 4 by 3 चा square is equal to sec A or x. मग कसं आहे ना sec A or x?
4/3 चा स्क्वेअर करा, sec a और x is equal to 1 plus 16/9, 9 plus 16/9, 25/9 is equal to sec a और x. Therefore, sec x is equal to plus minus 5/3. But therefore, sec x is equal to minus 5/3. आता sec x plus minus 5/3 येतो. हाँ, कारण sec a और x is equal to 1 plus 4/3 चा स्क्वेअर केलाय ना. बट का निगेटिव्हच का? तर x लाइज ऑन थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये sec x निगेटिव्ह असतो. x लाइज ऑन थर्ड क्वाड्रंट. त्यामुळे ही व्हॅल्यू पकडायची निगेटिव्ह -5. आता कॉड आला tan झाला sec. sec वर cos काढू शकतो. also sec x is equal to 1 by cos x. And 1 by minus 5/3 is equal to minus 3/5. Cos x is equal to 1 by sec x. Cos x is equal to 1 by sec x. And sec x actually minus 5/3. Cos x. X lies on third quadrant. Third quadrant मध्ये cos x negative असतो. X lies on third quadrant. X lies on third quadrant. Cos x is equal to 1 by sec x, then sec x to 1 by minus 5/3, then minus 3/5. किती झाले बघा? 1 2 3 4 अजून 2 ट्रिक राहिले. साइन आणि कोसेक. आता या साइन काढणं खूप गरजेचं आहे. मग कोसेकचा जर रेसिप्रोकल असतो, साइन एक्सचा रेसिप्रोकल कोण असतो? कोसेक. साइन काढणं पहिला गरजेचं आहे. हे लक्षात घ्या. कॉस मधून साइन काढा आणि साइनचा रेसिप्रोकल कोसेक आहे. नाव साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स अँगल एक्स मध्ये तुमचा इज इक्वल टू 1. देन साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. कधी कधी दोन आयडेंटिटी वापरायला लागतील. ही एक आयडेंटिटी वापरली, ही एक आयडेंटिटी वापरली. परत काही ह्याच्या आधीच्या आपण एक्झाम्पल मध्ये एकच आयडेंटिटी वापरत होतो. काही एक्झाम्पलला दोन आयडेंटिटी वापरावे लागतील. cos x ची व्हॅल्यू आहे -3/5 यूज केली आहे. निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो. 25 minus 9/25 and 16/25 is equal to sin square x. Therefore, sin x is equal to plus minus 4/5. But sin x in third quadrant is negative. त्यामुळं साइन एक्स ची व्हॅल्यू थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह नसती का? त्यामुळं साइन एक्स मिळाला -4/5. इथे दिलं. आता सायनसह कोसेक एक्स कसं करणार? कोसेक एक्स इज रेसिप्रोकल ऑफ साइन एक्स 1 by sin x 1 by -4/5 देन -4/5. थर्ड क्वाड्रंट मध्ये कोसेक निगेटिव्ह असतो. एक्स लाइज ऑन थर्ड क्वाड्रंट. लिहून घ्या. 1 2 3 4 5 6. ह्या एक्झाम्पल मध्ये दोन आयडेंटिटी वापरायचं. कुठल्या तरी एक्झाम्पलला दोन आयडेंटिटी वापराव्या लागतील. काही प्रॉब्लेम नाही. व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल्स तुम्हाला जरा वेगळं देतो एक्झाम्पल्स मी. होमवर्कला सोडवायचं सगळ्यांनी. पर्सनल व्हॉट्सअपवर टाकलं तर चालतंय. sec x sec theta is equal to -3. pi is less than theta, theta is less than 3 pi. आता याचा क्वाड्रंट चेक करावा लागतो. पाय म्हणजे किती? 180 पेक्षा मोठा आणि 3π/2 म्हणजे 270. हे तुम्हाला रॅडियन मध्ये डिग्री मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि थीटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. थीटा कुठल्या क्वाड्रंट मध्ये? थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. सेक थीटा थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. तर सगळ्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. लिहून घ्या. हे होमवर्कला व्यवस्थित सोडवायचं. लिहून घ्या.